प्रश्न सोडवते तिथं न जोडता शेवटी जोडायचे. त्यानंतर प्रश्न सुरू होतात पहा. प्रश्न पहिला, दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवा. अ, ब, क स्तंभातील घटकांचे सहसंबंध पूर्ण करणारी साखळी आहे ही साखळी पूर्ण करायची होती. त्यानंतर प्रश्न जर पाहिला तर विधाने व कारणे यातील अचूक सहसंबंध ओळखायचा होता. कारणं आपल्याला दिलेली आहेत आणि विधान देखील दिलेले आहे. त्या आधारे कोणता पर्याय बरोबर आहे तो शोधायचा होता. दुसरा प्रश्न, यामध्ये नगरे वाढतात त्याचबरोबर त्यांचे कार्यही वाढतात. त्याचं कारण दिले, नगरांना केवळ एकच कार्य असते. तिसरा प्रश्न होता, भारतात औद्योगिक उत्पादनात विविधता आढळते. कारण आहे, भारत हा कृषीप्रधान देश आहे. चौथं विधान होतं, लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा परस्पर संबंध आहे. त्याचं कारण दिले, लोकसंख्येचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. पाचवा प्रश्न, संगणकाचे ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य म्हणून भूगोल अभ्यासकाला आवश्यक आहे. कारण दिले, त्याचं भूगोलामध्ये संगणकीय ॲपचा वापर केला जातो. प्रश्न पाहिला तर चुकीचा घटक ओळखा व लिहा. लोकसंख्येचे घटक दिलेले आहेत 4. त्याच्यात चुकीचा कोणता तो तुम्हाला ओळखायचा आहे. दुसरा होता, मानवी वस्त्यांचे घरांमधील अंतरानुसार प्रकार. गटात न बसणारे शब्द ओळखायचा आहे. मालकीवर आधारित उद्योग, यामध्ये गटात न बसणारा एक शब्द आहे तो ओळखायचा होता. चौथा होता, प्रादेशिक विकास मापदंड दिलेले आहेत. गटात न बसणारा शब्द त्याच्यातही ओळखायचा. आणि 5व्यात देखील सेम तसा प्रश्न आहे, भूगोलाचे अभ्यासक. त्यानंतर खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. 5 विधाने दिलेली आहेत, चुकी बरोबर लिहायचं आहे. स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे सगळे प्रश्न चेक करू शकाल. दुसरा प्रश्न पहा, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. 6 दिलेले, 4 सोडवायचे आहेत. पहिलं होतं, पर्वतीय प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते. दुसरं होतं, ग्रामीण भागांकडून शहरांकडे स्थलांतर वाढत आहे. तिसरं होतं, मुख्य शहरांलगतची उपनगरे वेगाने विकसित होत आहेत. चौथं होतं, दक्षिण अमेरिकेत उद्योगांचा विकास मर्यादित आहे. पाचवं होतं, हवाई वाहतुकीच्या वापराचे प्रमाण वाढत आहे. 6वं होतं, निरक्षरता व दारिद्र्य हे घटक प्रादेशिक विकासावरती परिणाम करतात. तिसरा प्रश्न, खालील फरक स्पष्ट करा. 5 दिले होते, 3 सोडवायचे होते. त्यामध्ये पहिला, त्रिकोणी वस्तू वर्तुळाकार वस्ती. दुसरं होतं, विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा. तिसरं होतं, ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्यूदर. चौथा आहे, मोठे उद्योग व कुटीर उद्योग. आणि 5वं होतं, मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल. चौथा प्रश्न, नकाशात बाबी दाखवायच्या आहेत. त्यामध्ये 8 प्रश्न दिले जातात, 6 सोडवायचे कंपल्सरी. त्यामध्ये पहिला होता, जागतिक सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश जगातील. दुसरा होता, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाकाय नगर. तिसरा आहे, आशियातील सर्वाधिक आयुर्मान असणारा देश. 4, संयुक्त संस्थानातील गवताळ प्रदेश. दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील प्रमुख औद्योगिक देश. युरोप, आफ्रिका व आशिया खंडांना जोडणारा कालवा. 7वा आहे, आफ्रिकेतील सर्वात मोठे वाळवंट. आणि 8वा होता, उत्तर अटलांटिक महासागरातील कमी लोकसंख्येचे बर्फाच्छादित बेट कोणते. त्यानंतर नकाशा दिला होता, नकाशाचे वाचन करून उत्तर लिहायची होती. नकाशा हा जगाच्या प्रमुख वाहतूक महामार्गांच्या संदर्भातला होता. यामध्ये युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळे विचारली होती. दिलेल्या नकाशातील कोणता लोहमार्ग 2 खंडांना जोडतो ते विचारलेले. कोणत्या खंडात कायमस्वरूपी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत ते विचारलेले आहे. कोणता कालवा पॅसिफिक व अटलांटिक महासागरांना जोडतो. आणि 5वा प्रश्न, आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव सांग. 5वा प्रश्न, खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा. स्थलांतरित शेती, कच्च्या मालावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण, संदेशवहनाची साधने व महत्त्व, भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे, भूगोलातील आधुनिक कल. 6वा प्रश्न आहे, उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे. खाणकाम, खनिजांचा वापर यावर आधारित असलेला हा उतारा होता. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, वाचून त्याची उत्तरं लिहिता येतील. 2 पॅरेग्राफ यामध्ये आपल्याला दिसत आहेत. प्रश्न विचारले होते यामध्ये, मानवाने समुद्र व महासागरांच्या तळातून कोणती खनिजे
उत्पादने घेतली आहेत. दुसरा विचारला आहे, प्राचीन काळापासून मानव खनिजांचा वापर कशासाठी करत आहे? हे मुळात याची सगळी प्रश्नांची उत्तरं ह्या वरच्या उत्तरात आहेत, तिथून शोधून लिहायची तुम्हाला. तिसरा प्रश्न, खाणकाम व्यवसाय कोणत्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला आहे? आणि चौथा आहे, खाणकाम व्यवसाय हा अक्षांशाशी थेट संबंधित नाही का? का नाही असं विचारलेलं आहे. त्यानंतर सोबत आकृत्या काढून त्यांना नावे द्या. 2 सोडवायचे, 3 दिलेले आहेत. प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी सार्वजनिक वस्तूंची किंवा सेवांची तरतूद. दुसरा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील पहिला व दुसरा टप्पा. आणि तिसरा आहे भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगांचे वर्गीकरण. आणि मित्रांनो, शेवटचा प्रश्न सविस्तर उत्तर लिहा. कोणताही एक सोडवायचे आहे. 2 प्रश्न दिलेले आहेत. 8 मार्काचा प्रश्न आहे. पहिला होता लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे मानवी घटक उदाहरणासह स्पष्ट करा. आणि दुसरा होता प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय ते सांगून प्राथमिक आर्थिक क्रियांचे प्रकार स्पष्ट करा. अशा पद्धतीने मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपल्याला विचारात घेता येते. या सर्व प्रश्नपत्रिकेतील उत्तरांची माहिती आणि त्याचे उत्तरपत्रिकेचे व्हिडिओ देखील आपण अपलोड करणार आहोत. तर चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये संपूर्ण उत्तरं तुम्हाला